तर नमस्कार, मी पी थोरात पुन्हा एकदा तुमच्यासमोर आरोग्य विभागाची जी भरती होणार आहे त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या 2-3 गोष्टी तुमच्याशी मी शेअर करेल की आरोग्य विभागाची एक्झाम TCS कंडक्ट करणार आहे। एक्झामचा पॅटर्न थोडक्यामध्ये डिस्कस करेल। त्याच्यानंतर एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका सिलेबसनुसार तुमच्यासोबत कंपेअर करून दाखवेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की TCS नेमकी कशा प्रकारचे प्रश्न हे विचारत आहेत। लाईव्ह आत्ता झालेली 2025 मध्ये झालेली एक्झाम सिलेबस कॉपीसोबत कंपेअर करून आपण प्रश्न बघूयात फार्मसी ऑफिसरचे। त्याचबरोबर आणखीन मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एक RTI टाकून एक महत्त्वाचं नोटिफिकेशन जे व्हॅकन्सी मॅट्रिक्स येणार होतं 12-13 हजार, ज्याच्यामध्ये व्हॅकन्सी आरोग्य विभागाच्या भरल्या जाणार आहेत, किती जागा व्हॅकंट आहेत, किती भरल्या गेलेल्या आहेत आणि किती जागा येऊ शकतात। मी तुम्हाला काल जे महत्त्वाची अपडेट दिली होती त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे कमेंट मला आले की याच्यामध्ये प्रत्येक पोस्टच्या व्हॅकन्सी किती आहेत ते थोडक्यामध्ये त्याच्याबद्दल व्हिडिओ द्या। तर भरपूर पोस्ट असल्यामुळे त्या व्हॅकन्सी काउंट करण्यासाठी थोडासा वेळ लागेल। त्याच्यामुळे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप तुमची अधिपरिचारिका असेल, ANM असेल, औषध निर्माता असेल, आरोग्य सेवक असेल, ज्याही महत्त्वाच्या आपल्या टेक्निकलच्या पोस्ट आहेत तर जेवढंही पॉसिबल होईल तेवढ्यावरती एक सेपरेट व्हिडिओ देऊन किंवा कंबाईनमध्ये किती पोस्टसाठी किती व्हॅकन्सी आहेत याच्याबद्दल तुम्हाला मी डिटेलमध्ये व्हिडिओ देईल। थोड्याशा व्हॅकन्सी जास्त असल्यामुळे थोडंसं त्यासाठी वेळ लागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठेही वेळ न घालवता जो एक्झामचा पॅटर्न आहे तो थोडंसं तुमच्याशी डिस्कस करेल। जरी याच्यामध्ये व्हॅकन्सी ओव्हरऑल तुम्हाला कमी दिसत असतील कालच्या GRमध्ये किंवा ज्या व्हॅकन्सी मॅट्रिक्स दिले त्याच्यामध्ये प्रत्येक पोस्टच्या जरी तुम्हाला व्हॅकन्सी कमी दिसत असेल तर त्या व्हॅकन्सी ज्या आहेत त्या अपडेटेड होतील। त्याच्यामध्ये भरपूर व्हॅकन्सी नवीन ॲड होणार आहेत, त्याच्यासुद्धा थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला PDF दाखवून देईल, ज्याच्यावरती उद्या डिटेलमध्ये मी चर्चा करेल। तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला फार्मसी एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, आत्ता जे यूट्यूब चॅनल आहे त्याच प्रकारचं एक सर्व विभागासाठी आपलं PV थोरात मराठी म्हणून टेलिग्रामचं चॅनल आहे। इथं तुम्ही बघू शकता PV थोरात _मराठी, याला तुम्ही जॉईन करू शकता। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जेवढे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या एक्झाम येत असतात तेवढ्या सर्व तुम्हाला याच्यावरती भेटून जातील। फार्मसीचे विद्यार्थी असाल, स्पेसिफिकली फार्मसी एक्झामसाठी तुम्ही जर प्रिपेअर करत असाल तर आपलं आयडियल फार्मसी कोचिंग नावाने टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याला तुम्ही जे आहे ते जॉईन करू शकता। अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता जवळपास 10,500 मेंबर झाले 2 दिवसामध्ये, तुम्ही बराच याच्यावरती जॉईन झालेले आहात। तर आयडियल फार्मसी कोचिंग नावाने खास फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं चॅनल आहे, इथे तुम्ही जॉईन करू शकता। ड्रग इन्स्पेक्टरसाठी प्रिपेअर करत असाल तर त्याचासुद्धा मी थोड्या दिवसापूर्वी एक नवीन चॅनल काढलेला आहे, 3081 मेंबर आहेत, याला जो जॉईन करू शकता। ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स म्हणून तुम्हाला याची लिंक भेटेल। तर हे महत्त्वाचे 3 चॅनल आहेत, तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट याच्यावरती भेटून जातील। तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवून देईल की हे एक महत्त्वाचं PDF आहे जे की 9 ऑक्टोबर 2024ला महत्त्वाची अपडेट आलेली होती। तर ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगेल, याच्यावरती उद्या मी चर्चा करेल। अशा प्रकारचं नोटिफिकेशन होतं। आता याच्यामध्ये थोडक्यामध्ये मी पुन्हा ह्या 5 महत्त्वाच्या पोस्ट याच्यामध्ये आहेत, तर त्याच्यावरती उद्या आपण चर्चा करूयात। फक्त सांगण्याचं एवढंच कारण आहे की आरोग्य विभागात कालच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या जागा तुम्हाला कमी जरी वाटत असतील तर त्या जागा भरपूर त्याच्यामध्ये अपडेट होणार आहेत। तो बघू शकता तुम्ही 13,370 जागा अद्याप रिक्त आहेत। सर्व महत्त्वाचे जेवढी कात्रणं मला कलेक्शन करता येतील मागच्या 3-4 महिन्यामधले तेवढे सर्व केलेले आहेत, याच्यावरती उद्या मी चर्चा करेल। तिथं बघू शकता तुम्ही ग्रुप C, ग्रुप B, एकूण पदे, भरलेली पदे, रिक्त पदे, याच्यावरती उद्या चर्चा करेल मी। त्याच्यानंतर RTI टाकून पुन्हा काही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं व्हॅकन्सी मॅट्रिक्स आरोग्य विभागाकडून त्यांना रिसीव झालं होतं, तर त्याच्यावरती आपण उद्या चर्चा करूयात। फक्त तुम्हाला सांगण्याचं एवढंच कारण आहे की तुम्हाला वाटत असेल कालच्या व्हॅकन्सीमध्ये भरपूर टेक्निकलच्या कमी व्हॅकन्सी आपल्याला ज्या आहेत त्या बघायला भेटल्यात, त्या व्हॅकन्सी थोड्या दिवसामध्ये अपडेट होतील। तर नेक्स्ट व्हिडिओकडे आपण वळूयात नेक्स्ट टॉपिककडे। तुम्हाला मी काल आपल्या फार्मसी ऑफिसरचा सिलेबस डिस्कस केलेला आहे, बाकी सर्व पोस्टचा सिलेबस तुम्हाला या PDF मध्ये दिलेला आहे आरोग्य विभागाच्या, तुम्ही टेलिग्रामवरून तो डाउनलोड करून घ्या। खाली आल्यानंतर 9 नंबरला औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरचा सिलेबस आपण चेकआउट करू शकतो। तो सिलेबस आपण एकदा तुमच्याशी मी डिस्कस करेल। त्याच्यानंतर पॅरलली आपण कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मागच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत जे की एक्झाम TCSने कंडक्ट केली होती। 9 नंबरचा काल मी तुम्हाला सिलेबस डिस्कस केला। आपला औषध निर्माण अधिकारी इंग्रजीमध्ये जो सेक्शन आहे तो इथं दिलेला आहे। खालचा जो आत्ताचा टेक्निकलचा जो प्रश्न तुमचे विचारले गेले होते 40 मार्कचे, तर ते आपण तुमच्याशी मी इथं आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करेल। बाकीचासुद्धा जो सिलेबस आहे मराठी इंग्रजीचा त्याच्यामध्ये तुम्ही मॅच द पेअर असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, त्याच्यावरती सुद्धा सेम टू सेम प्रश्न हे विचारले गेले होते। जेवढे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मार्केटमध्ये अवेलेबल असतील तेवढे तुम्ही सॉल्व करू शकता नॉन टेक्निकल पार्टसाठी। बाकी टेक्निकल पार्टसाठी आपले MCQचे पुस्तकं तुम्हाला सफिशियंट आहेत। आता आपण इथून चालू करूयात जनरल फार्मॅकॉलॉजी।
दोन्ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मी एकदा पॅरलली ओपन करून दाखवेल. त्याच्यानंतर आपण त्याचे जे प्रश्नपत्रिका आहे त्याचं ॲनालिसिस करूया. तर अशा प्रकारच्या दोन्हीही ज्या PDF आहेत महत्त्वाच्या, या साईडनी सिलेबस दिलेला आहे मी लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला आपण जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं थोडक्यामध्ये तुम्हाला ॲनालिसिस याच्यासाठी देईल. जे विद्यार्थी नवीन आहेत, जे विद्यार्थी जुने आहेत आणि अभ्यास करत असताना नवीन विद्यार्थ्यांना जे फ्रेशर पासआउट झाले असेल तर त्यांना एक्झामचा पॅटर्न कळवा. कशा प्रकारचे प्रश्न सिलेबसला धरून विचारलेत का विचारलेले नाहीत, कुठल्या सब्जेक्टला किती मार्क विचारले आहेत आणि ओव्हरऑल एक्झामचा पॅटर्न नेमका कसा असतो, या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर व्हाव्यात. त्याच्या उद्देशाने 2025 म्हणजे रिसेंटली आता मागच्या 10 दिवसापूर्वी जी एक्झाम झाली होती तर तीच तुमच्याशी मी शेअर करेल. बाकी आरोग्य विभागाच्या सेपरेट एक्झाम ज्या झाल्या होत्या तर त्याच्यावरती सुद्धा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचाच तुम्हाला व्हिडिओ मी देईलच. तर हे आता तुम्ही जे बघत असाल उजव्या हाताला, हे आपलं एक नवीन पुस्तक आहे जे की तुम्हाला मी सांगतो की हे पुस्तक आणि औषध नियमन अधिकारी मिळून जवळपास 16,000 त्याच्यामध्ये तुम्हाला MCQ आहेत. तर त्याच्यामध्ये नव्याने मी अशा प्रकारचा सर्व अपडेटेड 2025पर्यंत प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. थोड्या दिवसामध्ये हे अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला 4-5 दिवसामध्ये. पहिली प्रश्नपत्रिका रिसेंटली जी आत्ता झाली होती 31 जानेवारी 2025ला, तर ती तुम्हाला या पुस्तकात मी टाकलेली आहे आणि त्याच प्रश्नपत्रिकेचा आपण थोडक्यामध्ये आज ॲनालिसिस करणार आहोत. चालू करूयात. पहिला प्रश्न तुम्ही बघू शकता. द फर्स्ट इसेन्शियल मेडिसिन लिस्ट वाज पब्लिश्ड बाय. पहिली जी मेडिसिनची लिस्ट होती, इसेन्शियल मेडिसिनची लिस्ट, ती कधी पब्लिश झाली होती. आता तुम्ही इथं खाली आल्यानंतर जर आपला सिलेबस जर बघितला तुम्ही फार्मसी ऑफिसरचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खालच्या जे नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता EDL ECL लिस्ट, स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्ज कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू रन द हॉस्पिटल. इसेन्शियल ड्रग लिस्ट, इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट, ह्या 2 महत्त्वाच्या लिस्ट आपल्याला आरोग्य विभागाच्या सिलेबसमध्ये दिलेल्या होत्या. जर व्यवस्थित आपण या सिलेबसचं ॲनालिसिस केलं असेल, व्यवस्थित नोट्स वाचले असतील, वेबसाईट दिली तुमची WHOची वेबसाईट आहे त्याच्यावरती मी जेव्हा याच्या नोट मेकिंग करतो तो सिलेबसच्या, तेव्हा मला WHOच्या साईटवरती सर्व या गोष्टी भेटल्या होत्या. पहिली इसेन्शियल ड्रग लिस्ट कधी जे आहे ती पब्लिश झाली, चिल्ड्रनसाठी कधी पब्लिश झाली, त्या सर्व नोट्समध्ये ह्या गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत. तर तिथून तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटल्या असत्या जर तुम्ही सिलेबस फॉलो केला असतात तर. एक लक्षात घ्यायचं आपल्याला की TCS जी आहे ती आता कुठेही सिलेबसच्या बाहेर जाऊन प्रश्न विचारत नाही. पहिला काही दिवसापूर्वी जेव्हा ह्या कंपन्या इस्टॅब्लिश झाल्या तेव्हा अवांतर प्रश्न हे विचारले जात होते, पण बऱ्याच त्याच्यामध्ये जे आहे पोरांनी आवाज उठून आता जो एक्झामचा जो पॅटर्न आहे तो व्यवस्थित सिलेबसला धरूनच कुठल्याही पोस्टसाठी प्रश्न हे विचारले जाते. मग आपली औषध निर्माता असेल, ANM असेल, स्टाफ नर्स असेल, बाकीच्या वैद्यकीयच्या एक्झाम असेल, कुठेही सिलेबसच्या बाहेर जे आहे त्या कंपन्या प्रश्न हे विचारत नाहीत. तर लक्षात येते. पहिला प्रश्न तुम्हाला सिलेबसमधूनच विचारला आहे की इसेन्शियल ड्रग ही कधी लिस्ट पब्लिश झाली. त्याच्यानंतर इसेन्शियल मेडिसिन लिस्ट फॉर द चिल्ड्रन वाज पब्लिश्ड बाय WHO इन इयर. सेम त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे, पहिली लिस्ट कधी आणि विशेषतः मुलासाठी पहिली लिस्ट कधी पब्लिश करण्यात आलेली होती. 2 प्रश्न झाले सिलेबसला धरून, कुठे आउट ऑफ सिलेबस नाही. फर्स्ट एडिशन ऑफ द ब्रिटिश फार्माकोपिया वाज पब्लिश्ड बाय. ब्रिटिश फार्माकोपिया जे पहिलं एडिशन आहे ते कधी पब्लिश करण्यात आलं होतं, हे सुद्धा पॉईंट तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये बघायला भेटेल. इथं लक्षात बघा B नंबरचा पॉईंट, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया. तुम्हाला फार्मास्युटिक्स जर तुम्ही पुस्तक उचललं आरंभ येतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोपियामध्ये सर्व गोष्टी भेटून जातील. पहिलं एडिशन इंडियन फार्माकोपियाचं कधी पब्लिश झालं होतं, त्याच्या आतापर्यंत किती एडिशन झालेले आहेत, आता लेटेस्ट कुठलं एडिशन आहे. आता ह्या गोष्टी आपल्याला करत असताना ज्या करंटमध्ये गोष्टी झालेल्या आहेत, आता सध्या मला वाटतं जे नवीन एडिशन आहे तर त्याचा कलर कुठला आहे कवरचा, त्याच्यामध्ये किती मोनोग्राफ, किती अमेंडमेंट्स झालेल्या आहेत, कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या लिस्ट त्याच्यामध्ये एलिमेंट करण्यात आल्या, कुठल्या ॲड करण्यात आल्या. तर हे एवढ्या गोष्टी ठरवल्या आपल्याला का करायच्या आहेत, कारण ड्रग इन्स्पेक्टरची जर एक्झाम आपली जर झाली तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारले जातील. इंडियन फार्माकोपिया सध्या रिसेंट कुठलं पब्लिकेशन इयर पब्लिश झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठले नवीन गोष्टी महत्त्वाच्या ॲड केल्यात, पुस्तकाचा कवर जो कलर आहे तो कुठला कलर आहे, ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित केअरफुली बघणं खूप गरजेचं आहे. जसा जसा मला वेळ भेटेल तसं तसं मी त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ देईलच. पॉसिबल झालं तर एखाद्या लागलेल्या विद्यार्थ्याची आपण मुलाखत सुद्धा याच्यावरती कंडक्ट करूयात. बाकीच्या गोष्टी सर्व आपल्याला करायच्या असतात, त्याच्यामुळे जसा वेळ भेटेल तसं जेवढे माझ्याकडनं पॉसिबल होईल तेवढं तुमच्याशी नक्कीच शेअर करायचा प्रयत्न करेल. लक्षात येतं. इंडियन फार्माकोपियावरती सिलेबसवरती धरून दुसरा प्रश्न विचारला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ द ऑब्झर्वेशनल स्टडी यूज्ड मेनली टू
रिव्हील द असोसिएशन ऑफ द सस्पेक्टेड रेड ॲडवर्स ड्रग रिॲक्शन विथ द यूज ऑफ द पर्टिक्युलर ड्रग. ADRवरती प्रश्न विचारला आहे. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन हा सुद्धा तुम्हाला कॉलेजचा पॉईंट याच्यामध्ये मेन्शन केला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सुद्धा ADRवरतीच प्रश्न विचारलेला आहे, ते सुद्धा इथंच तुम्हाला पॉईंट दिसू शकतो. कन्सेप्ट ऑफ द रेफरिंग टू द स्पेसिफिक यूज ऑफ द ड्रग फॉर द ट्रीटमेंट, डायग्नोसिस और क्युअर इज टर्म्ड ॲज ड्रग इंडक्शन, ड्रग डिपॉझिशन, ड्रग बायोट्रान्सपोर्टेशन आणि कॉन्ट्राइंडिकेशन. तर हा जनरल फार्माकोलॉजीचा पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ह्या भेटून जातील. डस्टिंग पावडर नीड अ स्पेसिफिक कॉजन ऑन देअर लेबलिंग. जे डस्टिंग पावडर आहे त्याच्या लेबलवरती काय मेन्शन केलेलं असतं. सुटिक्सा महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिटी फार्मसी असेल, जनरल फार्मसी GMP असतील, तर याच्यामध्ये तुम्हाला हे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तर हे भेटून जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, शेड्यूल पर्टेनिंग द क्लिनिकल ट्रायल न्यूअर ड्रग वाज इनकॉर्पोरेटेड इन. क्लिनिकल ट्रायलवरती प्रश्न विचारलेला आहे. तर FDAच्या ज्या महत्त्वाच्या गाईडलाईन आहेत, FDAच्या रेल तो जो महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर डायटॅस इन एक्झाम्पल ऑफ अनऑर्गनाइज्ड ड्रग. फार्माकोग्नोसिसचा जो आहे तो महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर डाटा सेंट्रलाइज्ड द इन्व्हेंटरी डाटा, तुमचं DSBM त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, तो सुद्धा पॉईंट याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट, लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. 11 नंबर, डिजिटॅलिस इलिस्ट इट्स ॲक्शन इन डॅश. कोग्नोसिसमध्ये सुद्धा येईल आणि कोलॉजीमध्ये सुद्धा येईल. त्याच्यामध्ये आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम ती सुद्धा तुम्हाला इथं मेन्शन केलेली आहे, कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी. त्याच्यानंतर 12 नंबरचा प्रश्न विचारतो, फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ द हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसीवरती आता सध्या जेवढ्या एक्झाम होत आहेत, नवीन सिलेबस सोशल फार्मसीचा अपडेट झालेला आहे, थोड्याशा नवीन गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहेत. तो सुद्धा टॉपिक इथं कम्युनिटी फार्मसी म्हणून इथं मेन्शन केलेला आहे. इथून तुम्ही बघू शकता हा पॉईंटवरती सुद्धा प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर टाईप फर्स्ट ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, जवळपास याच्यावरती जवळपास 3 प्रश्न विचारलेत, जो की तुम्हाला इथे मेन्शन केलेला आहे ADR म्हणून, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन याच्यावरती प्रश्न विचारला आहे, तो सुद्धा तुम्हाला इथं दिलेला आहे, इथं बघून घ्या. कॉन्ट्राइंडिकेशन कुठेही स्लॅबच्या बाहेर TCS कंपनी गेलेली नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लायसन याच्यावरती प्रश्न विचारला आहे, जो की ज्युरिस्प्रुडन्समधील महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्युरिस्प्रुडन्सचा सुद्धा सब्जेक्टचा इथं उल्लेख केलेला आहे, तर तो तुम्ही तिथून चेकआउट करू शकता. फार्मसी ॲक्ट असेल, मग तुमचं कॉस्मेटिक ॲक्ट असेल, आणि हा जो चार्ट दिलेला लायसनचा याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो, तो सुद्धा मी आपल्या रिव्हिजनचं छोटं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर 16 नंबरचा प्रश्न, डायटॅस इज द फर्स्ट नोन ड्रग ऑप्टेंड फ्रॉम द प्लांट सोर्स. फार्माकोलॉजीमध्ये सुद्धा येईल आणि फार्माकोग्नोसिसमध्ये सुद्धा येईल. त्याच्यानंतर महत्त्वाचा एक डेफिनेशन विचारली होती, द ॲक्ट कॉन्स्टिट्यूटेड टू मॉनिटर द प्रोफेशन ऑफ द फार्मसी सो ॲज टू इन्श्युअर दॅट द मेडिसिन आज आर हँडल कंपाउंडेड ऑर सोल्ड ओनली रजिस्टर फार्मसिस्ट. तुमची ही डेफिनेशन होती, जो की टॉपिक इथं मेन्शन केलेलं आहे, फार्मसी ॲक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. त्याच्यानंतर डिस्पेन्सिंग मेडिकेशन, तुमच्या सोशल फार्मसीवरती प्रश्न विचारला आहे, कम्युनिटी फार्मसी, तो सुद्धा सिलेबस मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर 19 नंबरचा प्रश्न, ABC ॲनालिसिस, जो की तुमचा ड्रग स्टोरेज मॅनेजमेंटचा टॉपिक आहे, तो सुद्धा सिलेबसमध्ये मेन्शन केलेला होता. जो द फॉलोइंग इज कंटेंट इन अ सॉफ्ट कॅप्सूल, तुमचं फार्मास्युटिक्स त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. असे जेवढेही आपण प्रश्न याच्यामध्ये जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं शेवटच्या प्रश्नापर्यंत, जो की FDAवरती आहे, तर ते सर्व प्रश्न तुम्हाला सिलेबसला धरूनच विचारलेले दिसतील. जसं की क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग असेल, एंटरोटॉक्सिकोला असेल, त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट फॉर्मल फार्मसी एज्युकेशन असेल, जो की ज्युरिस्प्रुडन्समध्ये येतो. त्याच्यानंतर हा इथला ॲक्ट असेल, बायो अवेलेबिलिटीची डेफिनेशन तुम्हाला विचारली होती, जे की जनरल फार्माकोलॉजीमध्ये तुमची येईल. त्याच्यानंतर टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन असेल, आणि बाकी हे सोशल फार्मसीचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर वर तुम्ही बघू शकता OTC ड्रग, त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. टॅबलेटमध्ये असेल त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. तर जेवढेही आपण सिलेबसचा जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर सर्व सिलेबस कुठेही आपल्याला म्हणता येणार नाही की आउट ऑफ त्याच्यावरती प्रश्न विचारलेत. काही महत्त्वाचे सुटिकचे प्रश्न विचारले असेल किंवा कोग्नोसिसचे प्रश्न विचारले असतील तर
ते कुठेही जास्त ठरवले गेलेले नाहीत. कुठेतरी एखादी डेफिनेशन असेल, एखाद्या ड्रगविषयी फॅमिली असेल, तर तेवढं आपल्याला वर करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी महत्त्वाचे चार्ट्स मी तुम्हाला या पुस्तकात दिले, जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. त्याच्यावरती कोलॉजीपासून कोग्नोसी असेल, सुटिक्स असेल, बायोकेमिस्ट्री असेल, ज्युरिस्प्रुडन्स असेल, ॲनाटॉमी असेल, तुमची फिजिओलॉजी असेल, सोशल फार्मसी असेल, ज्युरिस्प्रुडन्स असेल, ड्रग स्टोरेज बिझनेस मॅनेजमेंट असेल, ते सर्व महत्त्वाचे जेवढेही महत्त्वाचे टॉपिक एक्झाममध्ये विचारले जातात तेवढ्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये रिव्हिजन करण्यासाठी महत्त्वाचे चार्ट दिलेले आहेत. तर त्यातनं तुम्हाला बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्याही अभ्यास करता येईल तुमच्या राहतील, मिस आउट होतील, त्या थोड्याफार गोष्टी त्याच्यामधनं कवर होतील. आणि एक्झामसाठी जर 2-4 दिवस बाकी असतील तर कुठेही जास्त पुस्तकाचा लोड न घेता हे पुस्तक तुम्हाला शेवटच्या 2-3 दिवसामध्ये रिव्हिजन करण्यासाठी नक्कीच महत्त्वाचं ठरेल. तर ते तुम्ही Amazonवरती, फ्लिपकार्टवरती परचेस करू शकता. तर अशा प्रकारचा हा पूर्ण फार्मसी ऑफिसरचा स्लॅबच आणि आता रिसेंट झालेली TCSनं घेतलेल्या एक्झामची जी तुम्हाला प्रश्नपत्रिका होती मी तुमच्याशी डिस्कस केलेली आहे. तर यावरून तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की कुठेही आपल्याला बाहेरचा सिलॅबस न फॉलो करता व्यवस्थित जेवढी सिलॅबस कॉपी दिली तेवढी फॉलो करणे, कोलॉजीचं क्लासिफिकेशन करणे, त्याच्यावरती कुठले पुस्तक वापरायचे त्याच्यावरसुद्धा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी देईल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. कुठेही आता वेळ आपल्याला वाया न घालता व्यवस्थित वेळेचं मॅनेजमेंट करायचं आहे. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी ड्रग इन्स्पेक्टरची, आरोग्य विभागाची, AMC, तुमची RRBची ह्या भरपूर मोठ्या तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहेत. व्यवस्थित वेळेचं नियोजन करा, कुठे वेळ वाया न घालवता. जर आपण वेळेचं नियोजन केलं तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर उद्या तुम्हाला मी या भरतीविषयी महत्त्वाचे अपडेट देणार आहे. त्याच्यामध्ये 9 ऑक्टोबरचा तो GR होता. पूर्ण जागा किती आहेत RTI टाकून काही विद्यार्थ्यांनी माहिती घेतली होती आणि व्हॅकन्सी मॅट्रिक्ससुद्धा आलेलं होतं. तर त्याच्यावरती तुम्हाला मी उद्या चर्चा करेल, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मागच्या GRमध्ये ज्या व्हॅकन्सी आहेत त्या वाटते कमी व्हॅकन्सी दिसत आहे, पण त्या कमी नसून थोड्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये नवीन अपडेशन होईल. आणि किती जागा व्हॅकंट आहे त्या आरोग्य विभागानं एका महत्त्वाच्या याच्यामध्ये GRमध्ये दिलेलंच आहे. किती व्हॅकन्सीज आता भरलेल्या आहेत, किती जागा खाली आहेत, नव्याने त्या जागा पुन्हा एकदा अपडेट होतील. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. सर्व महत्त्वाच्या टेलिग्रामच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला इथे आणि टेलिग्रामवरती जॉईन करू शकता. तर आजच्या बघतो एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.